दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे आणि पूर्वी ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली आहे. एका जंगलामध्ये एक खूप मोठा क्रूर सिंह राहत असतो आणि तो सगळ्यांवर बळजबरी करायचा आणि तो स्वतःला त्या जंगलाचा राजा समजत असे. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं की रोज मला कोणतरी एक प्राणी स्वतःहून माझ्या गुहेत यायला पाहिजे आणि मी त्याला खाणार. आणि जर कोणी त्या दिवशी आलं नाही तर मी जंगलामध्ये येईन आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकेन. आणि सर्वजण त्या सिंहाला घाबरत असत आणि त्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याने क्रम लावला, नंबर लावले की कोण कोण कोणत्या कोणत्या दिवशी जाणार आहे. आणि जो कोणी प्राणी तिकडे गेला तो परत काही येत नसे. एक दिवस काही सशांचा नंबर लागला. त्यामध्ये एक वयस्कर ससा होता. तो त्यांना म्हणाला की थांबा, मला काहीतरी सुचत आहे, मी काहीतरी करतो, ह्यामधून काहीतरी मार्ग काढतो, ह्यावेळेस मी एकटाच जाईन. आणि त्याप्रमाणे ससा त्या ठिकाणी एकटाच गेला. परंतु तो बाहेर झाडाच्या आड लपून राहिला आणि खूप उशीर तो करत राहिला. आणि इकडं आतमध्ये सिंह जो आहे हा खूप संतापलेला होता, चिडलेला होता की एवढा उशीर का लागत आहे आणि का अजून कुठला प्राणी आला नाही. आणि मग खूप उशिरा ससा त्याच्या समोर गेला आणि त्याने त्या लहान सशाकडे बघितलं आणि सांगितलं, तू एकटा कसा काय आलेला आहे. आणि सशाने सांगितलं की तुमच्यासारखाच एक मोठा सिंह आम्हाला जंगलामध्ये भेटला आणि त्यांनी बाकीचे ससे खाऊन टाकले आणि मी कसा बसा इकडे पळून आलो तुमच्याकडे. आणि हा सिंह अगोदरच चिडलेला होता. त्या संतापल्यामुळे त्याला काही सुचलं नाही. तो म्हणाला, दुसरा कोण सिंह आता आलेला आहे, चल मला दाखव. आणि ससा त्या सिंहाला खूप दूर एका जंगलामध्ये घेऊन गेला, लांब. आणि त्या ठिकाणी एक मोठी पडकी विहीर होती आणि ती विहीर खूप खोल होती आणि त्या विहिरीच्या तळाशी थोडंसं पाणी होतं आणि आतमध्ये अंधार होता, पण थोडंसं पाणी त्या ठिकाणी होतं. आणि त्यांनी त्या सशाने सिंहाला सांगितलं की बघ, ह्याच्यामध्ये तो दुसरा सिंह आहे. आणि ज्यावेळेस या सिंहाने खाली बघितलं त्यावेळेस त्याला त्याचंच प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसलं. परंतु ते इतकं खोल होतं की त्याला काही समजलं नाही. अगोदरच तो खूप चिडलेला होता, संतापलेला होता आणि त्याने डरकाळी फोडली आणि सांगितलं, कोण आहेस तू. आणि विहीर खूप खोल होतीमुळे त्याच्यामधून जो आवाज परत आला, प्रतिध्वनी झाला, इको झाला, तो त्याच्यापेक्षा जास्त मोठाने आला. आणि हे बघून सिंहाला अजून राग आला आणि त्याने त्या विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्यावर तो खूप खोल असल्यामुळे त्याला परत वर येता आलं नाही आणि काही दिवसांनी तो त्या ठिकाणी मरून गेला. आणि ससा परत आपल्या जंगलामध्ये आला आणि त्याने सर्वांना सोडवलं. आपण त्या गोष्टीवरून बघा की त्या जंगलामध्ये दुसरेही मोठे मोठे प्राणी होते. अस्वल होतं, हत्ती होते, गेंडे होते, रानगवे असतील, असे मोठमोठे प्राणी होते. परंतु कोणीही त्या ठिकाणी त्यांना संकटातून सोडवण्यासाठी आलं नाही. पण तो लहानसा ससा त्याच्या बुद्धीने, त्याच्या कर्तृत्वाने त्याने त्या जंगलाला ह्या सर्व संकटापासून सोडवलं. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस लक्षात घ्या, स्वतःला कधीही कमी समजू नका. पवित्र शास्त्र बघा आपल्याला काय सांगतं. दावीद ज्यावेळेस गल्ल्याथासमोर लढण्यासाठी गेला त्यावेळेस तो अतिशय लहान त्या गल्ल्याथासमोर होता. कोवळा होता असं म्हटलेलं आहे. दावीद अतिशय लहान त्या गल्ल्याथासमोर दिसत होता. परंतु एक मोठी गोष्ट दाविदाकडे होती, ती म्हणजे परमेश्वर त्याच्यासोबत होता. आणि आपण पुढे बघतो की दाविदाने त्या गल्ल्याथाला ठार मारलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा स्वतःला कधीही कमजोर समजू नका. सगळ्यांना लाजवण्यासाठी परमेश्वर अशक्तांना निवडतो, कारण सशक्तांना त्याला लाजवायचं असतं. स्वतःला आयुष्यामध्ये कधीही कमी समजू नका. देवाने प्रत्येकाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. प्रत्येकाकडे तो समान नजरेने बघतो. देव आपल्यासोबत आहे, त्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नका.
आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, करिन्थकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 27वा वचन, 1 Corinthians chapter 1 and verse 27. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि बलवानास लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बळ ते निवडले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.